आयुष व्यसनमुक्ती केंद्र संचलित समुपदेशन केंद्र या नशामुक्ती भारत अभियान संपूर्ण माईक तोच द्या। नशामुक्तीच्या वाटेवरती महत्त्वाच्या भूमिका बजावणारे आयुष व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष आणि संस्थापक, त्याचबरोबर आमचे मित्र डॉक्टर संदीप तांबारे, सर्व आपल्याला इथं आल्यापासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येक क्षणावरती आपला केअर घेणारे सर्व केअरटेकर्स, समुपदेशक, काउन्सिलर्स आणि या आयुष व्यसन मुक्ती केंद्र हे भारत देशामधील पुनर्जन्म करणार, आपल्या आयुष्यभरामध्ये नवी सोनेरी पहाट उगवणार असं ठरणार आयुष्यात पुन्हा एकदा मी जन्म माझ्या आईच्या पोटी घेतला आणि त्या या व्यसनमुक्ती केंद्राच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व माझा पुनर्जन्म पुन्हा व्हावा अशी इच्छा व्यक्त असणाऱ्या सर्व वाट चुकलेल्या माझ्या मित्रांनो, आणि कदाचित काल परवा मी अभागी आहे आणि यामध्ये मी जीवनात आलो, माझ्या पोटी मुलगा जो आहे तो व्यसनी निघाला आणि माझं आयुष्य बर्बाद केलं, किंबहुना माझं ज्याच्याबरोबर लग्न झालं त्याच दिवशी माझं वाटोळं झालं असं वाटणाऱ्या धर्मपत्नीला पुन्हा सोनेरी लगेच आणि जीवनामध्ये मला सुद्धा भरपूर काही करता येऊ शकतं असं वाटणाऱ्या सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो, बऱ्याच वेळा एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण मनात ठरवतो त्यावेळेस ती प्रत्यक्षात अवतरण्यासाठी आपलं संपूर्ण शरीर किंबहुना आपल्याकडे असणारी सर्व शक्ती त्याकडे काम करत जात असते। काही कारणास्तव एका चौकामध्ये आपण उभा राहतो आणि वाट चुकते। वाट चुकल्यानंतर एक काही अंतर आपण चालत जातो आणि गेल्यानंतर असं खूप अंतर झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की वाट चुकलेले, आपलं टार्गेट दुसरीकडेच आहे आणि आपण मात्र एका दुसऱ्या दिशेने चाललेलो आहे। अशा वाटेवरती चुकलेल्या असंख्य आपल्या मित्र, सगळे सोयरे आणि समाजातील प्रत्येक घटक आपल्याला मार्गक्रमण किंवा होका यंत्रासारखं दिशादर्शक ज्यावेळेस काम करत असतात त्यावेळेस आपण अशा एका टप्प्यावरती येऊन ठेपलेला असतो की आपल्याला यातून परत पाठीमागे जाणारा मार्ग बंद झालाय आणि फक्त पुढं आपल्याला व्यसनी म्हणून जगणं, समाजामध्ये ढासळती प्रतिमा घेऊन आपल्या स्वतःचं आयुष्य आणि त्याचबरोबर पर्यायानं माझ्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होताना मी माझ्या उघड्या डोळ्याने बघणं, याच्या व्यतिरिक्त माझ्यासमोर कोणताही प्रकारचा पर्याय नसताना आपल्या सोबत एक समोर एक सोनेरी गोष्ट दिसते, लगाख होतो, समोर सितारा येतो, आकाशवाणी होते आणि कुणीतरी सांगतं की जगाच्या पाठीवर असं एक केंद्र आहे की त्या ठिकाणी आपला जन्म पुन्हा होऊ शकतो। जगात ज्यावेळेस पृथ्वीवरती आलो होतो त्यावेळेस मी व्यसनी नव्हतो, मी मार्ग चुकलेला नव्हतो। आज जरी चुकलेला असलो तरी कोणत्या तरी टप्प्यावरती आपल्याला कुणीतरी मार्गदर्शन करेल, समुपदेशन करेल आणि पुन्हा पूर्ववत माझ्या संसाराची घडी घालून देईल। अशा समाज उपयोगी आणि देश सुधारण्यासाठी माझा भारत देश महान बनवणाऱ्या सर्व तुमच्या आयुष व्यसनमुक्ती आणि अशाच प्रकारच्या चांगल्या तुम्हाला सवयी लावणाऱ्या सर्व माझ्या समुपदेशक आणि तुमच्या सर्व टीमचं आमच्या तर्फे पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन। बऱ्याच वेळा एखादी गोष्ट खूप वेळा आपण सांगतो की एखाद्या उंच डोंगरावरती एक मोठा दगड असतो, मी जाऊन सांगतो की बाबांनो तो दगड घसरत चाललाय, अरे मी खूप वर्षापासून इथं राहतो, तो दगड कितीतरी वर्षापासून तिथंच आहे, अरे तो घसरला ना तर खाली तळाशी आल्याशिवाय राहता येणार नाही, तो घसरण्याच्या मार्गावरती आहे। तुम्हाला मी प्रत्येक क्षणाला सांगायला जातो त्यावेळेस सांगता की नाही मी हे आज एक नाही वेळ, कितीतरी वर्षापासूनचा तो दगड डोंगरावरती आहे, काही होणार नाही। मी कितीतरी पावसाळे बघितलेत, उन्हाळे बघितलेत। मित्रांनो
काळ बदलतो आणि एक वेळ अशी येते, तो घरंगळावरती जो अगदी डोंगरावरती असणारा दगड एकदा घरंगळायला सुरुवात होते आणि त्याला तळ गाठल्याशिवाय पर्याय राहत नाही. ज्यावेळेस तो घरंगळत जाणारा दगड आहे त्यावेळेस तुम्ही कितीही प्रयत्न करायला गेला तरी त्याला तळाशी आल्याशिवाय पर्याय राहत नाही. त्याच्या पूर्वीची जी अवस्था आहे ती अवस्था ज्यांच्या घरामध्ये आहे त्या घरातल्या व्यक्तींचं खऱ्या अर्थानं जबाबदारीचं काम होतं. आणि सर्वात वेगळा गोष्ट मी आज या निमित्तानं तुमच्या समोर सांगणार आहे. बऱ्याच वेळा समुपदेशन प्रोग्राम हा प्रत्येक व्यसनी व्यक्तीसाठी मांडला जातो, परंतु त्याही पलीकडे जाऊन ज्यावेळेस मी त्याच्या शेजारी वातावरण निर्मिती करणारा पालक असेल, किंबहुना पती पत्नी असेल, किंबहुना भाऊ बहीण असेल, किंवा समाज घटकातील माझा मित्र असेल, किंवा सगळा सोहरा किंवा शेजारी सुद्धा असेल, आणि माझ्या चुकलेल्या मार्गावरती पुन्हा आणण्याची क्षमता असेल, असा असणारा सद्गुरू किंवा प्रत्येक क्षणावरती आपल्याला चांगलं मार्गदर्शन करणारा माणूस हा आपल्या जीवनाला अर्थ देत असतो. आपण हट्टी असलं पाहिजे, जिद्दी असलं पाहिजे. आपल्या घरामध्ये ज्यावेळेस एखादं बाळ आपल्याला हट्ट करतं, नाही मला जेसीबी आणायचं, नाही मला रिक्षाच आणायचे, किंवा कोणतं खेळणं आणायचंय, बऱ्याच वेळा बाजार संपून गेलेला असतो, जत्रा संपून गेलेली असते, तरी सुद्धा आपल्याला कुठून तरी त्याचा हट्ट पुरवावा लागतो. बालहट्ट ज्या पद्धतीने केला जातो, स्त्री हट्ट ज्या पद्धतीने केला जातो, त्याच पद्धतीनं रोज माझ्या घरामध्ये असणारा व्यसनी व्यक्ती सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत देवाला 1000 वेळा पाया पडते, व्रतवकल्य करते. माझा जो माणूस आहे तो व्यसनापासून दूर दिला गेला ना, देवा मला काही नको, अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो. आणि प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दिवसाला, प्रत्येक दिवशी तुमचा पराजय होताना दिसतो. ही पराजयाची परंपरा ज्या दिवशी खंडित होईल त्या दिवशी तुमचा पहिला विजय व्हायला सुरुवात होईल, आणि त्याच नंतर त्याचा कायमस्वरूपीचा विजय होणार आहे, पराजय होणार आहे. आणि व्यसनी व्यक्तीचा पराजय होण्यासाठीची जी सर्वात सुरुवातीची लकीर असेल ती तुमच्यामधलं पॉझिटिव्ह अॅटिट्यूड आहे. एखाद्या वडाच्या झाडाखाली कुठल्या तरी 1000 वर्षापूर्वी सत्यवान नावाचा माणूस चढतो आणि खाली पडतो, आणि सावित्री त्या ठिकाणी येते, जीव जातो. जीव घेण्यासाठी रेड्यावरती ज्यावेळेस त्या ठिकाणी यमराज येतात आणि जीव घेऊन जाताना सती सावित्री आडवी उभा राहते आणि सांगते की तुला माझ्या पतीचा जीव घेऊन जाता येणार नाही. यमराज म्हणला गेल्या हजारो लाखा वर्षापासून ही गोष्ट मी करत आहे, अशी कधीही घडलेली नाही. किती जरी विनवण्य करते, असंच करत राहते. 1 तास 2 तास होतो, यमराज त्याचं ऐकत नाही. सत्यवानाचा जीव घेऊन स्वर्गाकडे जायला लागतो. रेडा पुढे चालला, सत्यवान सावित्री मागे चालते, सत्यवान पुढे चाललेला आहे, प्राण हातात घेतलेला आहे. हे वातावरण चाललंय. 1 किलोमीटर झालं, 2 किलोमीटर नंतर थांबे, 5 किलोमीटर झाले, 10 किलोमीटर झाले, 100 किलोमीटर झालं, 1000 किलोमीटर झालं, 50 कोटी किलोमीटर झाले, तरी सुद्धा पाठीमागे ज्यावेळेस यमराज बघतात त्यावेळेस सती सावित्री मागे दिसते. या हट्टापुढे यमराजाने ज्या ठिकाणी मान टाकली त्या ठिकाणी कोणतीही गोष्ट जगातली अशी गोष्ट होणार नाही की ते तुम्ही मानली आणि तुम्ही जर हट्ट या स्त्रियाने घेतला तर आपला माणूस व्यसनमुक्तीपासून बाहेर पडणार, म्हणजे 100% पडणार. बऱ्याच वेळा मी असं पाहिलं होतं की हे जे सगळे लोक आहेत ना सर, की ज्यावेळेस समाजामध्ये तुमच्याकडे येण्याच्या पूर्वी होते त्यावेळेस हे विलन होते, खलनायक होते. या खलनायकांना आज मी पाहिलं हिरो हिरोईनचा दर्जा तुम्ही दिला. एखाद्या कारखान्यामध्ये ज्यावेळेस कच्चा माल पडलेला असतो त्यावेळेस तो कच्चा माल पायदळी उडवत असतो. तो कच्चा माल ज्यावेळेस क्रश होतो त्याचं स्वतःचं रूप नाहीसं होतं आणि एका साच्यामध्ये बंद होऊन एक सुंदर अशी मूर्ती बनते. त्यावेळेस त्या मूर्तीची किंमत लाखात आपल्याला शोरूम मध्ये मानली जाते. त्यासाठी आपल्या स्वतःचं रूप क्रश करावं लागेल आणि आपल्याला वितळून जावं लागेल आणि नवीन रूप धारण करावं लागेल. त्याशिवाय आपल्याला मार्केटमध्ये किंमत येणार नाही. आणि ही जी सिस्टम आहे, ही जी प्रणाली आहे, ती सुरू कुठं होते? माझ्यापासून. एखाद्या माणसानं 500ची नोट जर मला दिली, एखाद्या माणसानं एक सोन्याची अंगठी जर मला दिली आणि संध्याकाळपर्यंत तुम्ही हरवली, तर सोन्याची अंगठीच मूर्ख होती म्हणून हरवली,
असं तुम्ही कधी म्हणत नाही. म्हणता का? सोन्याची अंगठी मूर्ख होती, 500ची नोट मूर्ख होती म्हणून ती हरवली असं कधी म्हणत नाही. त्याच पद्धतीनं ज्या वेळेस मला वरमाला घातली त्या क्षणी हा जो माणूस होता तो व्यसनमुक्त होता. म्हणजे जशी सोन्याची अंगठी होती तसा होता. आज 5, 10, 20 वर्ष झालं आणि याच्याबरोबर मी लग्न केलं आणि आज मात्र पूर्ण व्यसनामध्ये गाड गेलेला आहे. ही सोन्याची अंगठी हरवली कुणी? माझ्याकडून दुर्लक्ष झालंय. जोपर्यंत मी स्वतःला दोषी समजत नाही तोपर्यंत आपल्या घरातली कोणतीही गोष्ट बरोबर करता येणे अशक्य आहे. मी खूप छान आहे, ती दिवसभर काम करते, सगळ्यातली प्रत्येक गोष्ट मीच करतो, मी आई वडील आहे त्याचा, खूप छान आहे, माझा मुलगा नालायक निघाला, मूर्ख निघाला, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत दारू पितो. या गोष्टी तुम्ही रोज रोज स्वतःला म्हणत गेला तर पुन्हा तुमचा मुलगा व्यसनमुक्त होणं 100% अशक्य आहे. हे जे घडलंय ते त्याच्यामुळं नाही घडलं तर माझ्यामुळं घडलंय. किंबहुना माझ्या काही जरी गोष्टीत चूक झाली आहे हे ज्यावेळेस समजायला लागाल त्यावेळेस आपण केलेली चूक सुधारण्याचा आपण सुरुवातीला प्रयत्न करतो आणि 100% आपला जो माणूस आहे तो सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो. आणि ही गोष्ट समुपदेशनाची कुणाची आहे? एखादी पंथी एका सर्वांना आपण उभा केलं एका रांगेमध्ये आणि प्रत्येकाला एक पंथ्या दिल्या आणि पंथ्या दिल्यानंतर सांगितलं किंवा इथून पलीकडेपर्यंत न्यायचंय, वादळ पासून तुम्ही रक्षण करायचे. एखाद्याची पंथी विजली तर त्या पंथीला कोणी शिवाय देतं का? आपल्याकडून त्याच्याकडचं जे वातावरण आहे ते विजू नये याचा प्रयत्न कुणी सुंदर रीतीने केलाय, त्याची पंथी कडेपर्यंत जाणार आहे. आणि हे प्रयत्न करण्यामध्ये मी चुकलोय असं जोपर्यंत तुम्ही स्वतःच म्हणणार नाही, इतर लोक ज्यांच्या घरामध्ये आपला माणूस व्यसनी आहे तो माणूस स्वतः जोपर्यंत म्हणणार नाही तोपर्यंत आपली स्थिती पूर्वपदावरती येणं अशक्य प्राय आहे. आलं लक्षात माझं काय म्हणणं आहे ते? 100% माझं जे सोन्याचा, हे बघा तुमच्या घरामध्ये लोखंडाचा एक तुकडा पडलाय, तुमच्या घरामध्ये एक सोन्याचा तुकडा पडलाय. चोरी कशाची होईल? सोन्याची होईल. आपल्या घरातला माणूस दारून चोरून नेला म्हणजे तो सोनं आहे, लोखंड नाही. माझ्या सोन्याला चोरून कुणीतरी नेतय त्याचं रक्षण करणं माझं आद्य कर्तव्य आहे. ही जोपर्यंत जबाबदारी मी स्वतःला मानणार नाही तोपर्यंत आपल्या घरामध्ये नवीन काही घडणं शक्य नाही. बघा आजपर्यंत मघाशीपर्यंत आपला सर्व कार्यक्रम चालला होता. मी खूप चांगले आहे, मी आई वडील खूप चांगले आहे, माळकरी आहे, माझा मुलगा निघाला, नालायक निघाला, उठल्यापासून दारू पितो. तसं नाही. मी चुकलो म्हणून तो दारू पितो, मी चुकलो म्हणून दारू. जोपर्यंत इतर सर्व व्यसनमुक्ती इच्छिणाऱ्या नातेवाईकांनी माझ्याकडून हे घडलंय हे जोपर्यंत तुम्ही म्हणायला शिकणार नाही तोपर्यंत आपल्या घरामध्ये नवीन गोष्ट घडणार नाही. बरोबर? आता बघा आपल्या घरामध्ये कालपर्यंत वातावरण किती बेकार होतं. माझ्या मुलाला सगळेजण नावं ठेवत होते. खरं तुम्हाला असं वाटत आहे का की ज्या पद्धतीनं माझ्या मुलाला नावं ठेवतात, माझ्या नवऱ्याला नावं ठेवतात, लोक हसतात, त्याच पद्धतीनं जो व्यसनी व्यक्ती आहे ना तो सोन्याची अंगठी घेऊन जरी सोनाराकडे गेला तर तो 10 वेळा इकडे तिकडे बघतो. ह्याच्याकडे कुठलं दारुड्याकडे सोन्याची अंगठी पितळीचीच असेल, ह्याच्याकडे 500ची नोट ज्यावेळेस बघायला जातो त्यावेळेस मागे पुढे बघतो, खोटी आहे का बघतो. का? मी एवढा चांगला आहे, माझ्याकडे एवढी कला चांगली आहे, माझ्या एका गुणामुळं माझ्या बसल्या सोन्याच्या नोटीची किंमत कमी झाली, माझ्या बसल्या 500च्या नोटीची किंमत कमी झाली, माझ्या बसल्या सोन्याच्या अंगठीची किंमत कमी झाली. केवळ एक गुण, मी फक्त दारू पितो. माझेच हात, माझंच कुटुंब, माझेच घर, माझाच पैसा, माझीच सगळी संपत्ती चालले, नाव मात्र हे ठेवलं. कामाला कोणी ठेवले? आम्ही. ह्याची सर्वांची तोंड बंद करण्याची वेळ आली. हे मानसिक रोग आहे. चुकलाय, कधीतरी दुःख झालं, सुरुवातीला दारूच्या दुकानात गेला, कधीतरी आनंद झाला, सुरुवातीला दारूच्या दुकानात गेला. रोज
दारूचे दुकानं फुलताना दिसत आहेत. कितीतरी वेळा प्रत्येक दिवसाला पहिल्यांदा दारू पिणाऱ्यांची संख्या या संपूर्ण भारत देशामध्ये 1 लाख असू शकते. परंतु ज्या वेळेस एक 6 महिन्यानंतर किंवा वर्षानंतर व्यसनी बनणाऱ्याची जी संख्या आहे ती संख्या मात्र 1 लाख नसते, कमी असते. हे कशामुळे होतं? आपण त्याचा सराव करतो, आपण त्याचा अभ्यास करतो, एक केलेली चूक पुन्हा पुन्हा करायला लागतो. आणि एक वेळ अशी अवस्था येते की एका स्टेजवर आपण गेलेला असतो, त्या स्टेजमधून परत येणं अशक्यप्राय असतं. समोर 100% मला मृत्यू दिसतोय, मला 100% मृत्यू दिसतोय, मला त्याला कवटाळण्याशिवाय पर्याय नाही, मला दुसरं काही मार्गच नाही, असं मला प्रत्येक क्षणाला वाटतं. रोज संध्याकाळी मी झोपताना ठरवतो, आज दिवसभर खूप झाला गोंधळ, आज दिवसभर खूप झाला धिंगाणा, उद्या सकाळी उठल्यानंतर 100% मी दारू पिणार नाही. खुणगाट बांधतो, रात्रभर झोपतो, सकाळी पहाटे उठला की पाऊले चालती पंढरीची वाट. ही गोष्ट कशामुळे होती? ही गोष्ट कशामुळे होतो? तर आपल्यावरती आक्रमण केलेलं आहे, आपल्याला मानसिक रोग झालेला आहे. आणि या रोगासाठी वातावरण निर्मिती करण्याची जबाबदारी आपल्या त्याच्या घरातला कुटुंबातला घटक म्हणून प्रत्येकाची आहे. आणि ही आपण विसरता कामा नये. मी मगाशी सांगितलं की सोन्याची जी अंगठी आहे ती ज्यावेळेस हरवते त्यावेळेस सोन्याच्या अंगठीला कोणी दोष दिला नाही. माझ्याकडून हरवले त्यालाच दोष दिला. मला जन्म द्यावेळेस माझ्या मुलाला मी जन्म दिला होता, त्यावेळेस व्यसनी माझ्या देवानं मला दिलेला नव्हता. मला जपण्यामध्ये चूक झालेली आणि ही चूक मी सुधारणार आहे. आणि आज ती वेळ आलेली आहे. आणि अशा एक सुंदर मार्गावरती एक टप्पा किंवा दिशादर्शक होका यंत्रकासारखा एक फलक आपल्या समोर आहे. आणि अशाच प्रकारचं सेंटर की ज्या सेंटरमध्ये पुन्हा एकदा जन्म घेण्याची संधी, आईला सांगण्याची, बायकोला सांगण्याची, मी एकदा लग्न तुझ्याबरोबर केलं, मी मेलच होतो, पुन्हा एकदा मी तुझ्याबरोबर लग्न करण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या आणि प्रत्येक क्षणावरती आयुष्यभरामध्ये आत्ता सर्व संपलेलं आहे आणि संपलंय त्या ठिकाणी आयुष्याची पुन्हा सुरुवात करून देणाऱ्या या सर्व टीम कडे म्हणजेच आयुष व्यसन मुक्ती केंद्राकडे आपण पहिल्यांदा ज्या दिवशी येण्याचा विचार केला, किंबहुना तिथं जा म्हणून सांगण्याचा प्रयत्न ज्यानं केला, त्या दिवसाचं आयुष्यभर आपण ऋणी राहायला पाहिजे. पहिल्यांदा ज्या माणसानं मला सांगितलं की तू पुन्हा मार्गावरती येऊ शकतो आणि त्या पुन्हा आल्यानंतर त्या दिवशीचा जो दिवस आहे तो तुम्ही सर्वजण पालकांनी लक्षात ठेवायचा आहे आणि तो दिवस आपण सोन्याच्या अक्षरामध्ये लिहून ठेवायचा. वेळ झाला तर मला सांगा, 5-10 मिनिटं चालते. बोर झाली सांगा. मला भीती वाटायला लागली कालपर्यंत मला लय मोठा डॉक्टर बनायची. बऱ्याच वेळा माणसं बोलण्यानं मोठे असतात, मी बोलण्या नाही, हे कर्तृत्वानं मोठा आहे. एखादा एवढासाच प्राणी कुणाला तरी चावतो, त्याला आपण साप म्हणवतो आणि माणूस मरतो. हे ज्ञान तयार होण्यासाठी एखादा छोटासा प्राणी एवढ्या मोठ्या हत्तीसारख्या प्राण्याला सुद्धा चावला तर तो मरतो. हे माहिती होण्यासाठी, हे ज्ञान उत्पन्न होण्यासाठी कितीतरी आपल्या अगोदरच्या लोकांना मरावं लागलंय. आणि हे ज्ञान आपल्याला एका कागदावरती कोणीतरी लिहून ठेवलं आणि हे आपल्याला माहित होतंय. आजपर्यंत हजारो माणसं दारू पिऊन मेले म्हणणाऱ्यांची संख्या खूप असेल, परंतु हा पुन्हा त्या वाटेवरती आला असा म्हणणारा माणूस शोधा आणि त्याच्यामध्ये असणारा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुम्ही डोक्यात घ्या आणि त्या मार्गाने जा. 100% तुमच्या आयुष्यभरामध्ये हजार गोष्टी येऊ शकतात. खूप वेळा मला ठेच लागली तर मला तो वाटेवरचा दगड सुद्धा सांगतो की पुढे बघून चाल.
आपल्याला प्रत्येक टप्प्यावरती गुरु आपल्याला दिसतो. आपल्याला चार भिंतीमध्ये एखादा माणूस भेटला आणि तो जर आपल्या भाषणामधून किंवा फळ्यावरती काहीतरी शिकवत असेल आणि तोच तेवढा गुरु असं समजत असाल तर आपण गुरु ह्या शब्दाची व्याख्या खूप मर्यादित केली असं मला वाटतंय. प्रत्येक टप्प्यावरती एखादी चांगली किंवा वाईट गोष्ट आपल्याला कोणताही गोष्ट सांगत असेल, मग तो सजीव असेल किंवा निर्जीव असेल, ह्या जर गोष्टी सांगत असतील तर तो प्रत्येक घटक आपल्या जीवनामध्ये गुरुच्या स्थानी असतो. मग रोडवरती चालणारा ठेच लागून आपल्या नखाला दुखापत, पायाला जखापत करणारा दगड सुद्धा आपला गुरु असतो आणि तो सांगतो की इथून पुढे आपल्याला पुढे बघून चालायचं आहे. आजपर्यंत खूप झाल्या गोष्टी. आज मी पुन्हा पुनर्जन्म घेतलाय, फळा पुसून घेतला. एकदा फळा पुसून घेतला तर पाठीमागे काय लिहिलं होतं हे कुणी विचारायला जात नाही. आज नवीन फळा रंगवायला मी चालू करणार आणि नवीन सुरुवात आयुष्याची करणार. त्याच्यासाठी माझ्यासोबत माझी धर्मपत्नी, माझे कुटुंब, माझे आई वडील, माझे सर्व मुलं बाळ माझ्या सोबत आहेत. त्याचबरोबर हजारो लाखो आजपर्यंत प्रत्येक क्षणावरती वाट चुकलेला माणसाला जाग्यावर आणून देणारी भारत देशातीलच नव्हे तर जगातली आदर्श सिस्टम म्हणजेच आयुष व्यसनमुक्ती केंद्र मधली सिस्टम आपल्या सोबत आहे. त्यामुळे 100% मी ठरवलेलं देवाला यशस्वी करावंच लागेल. बालहट्टापुढे, स्त्री हट्टापुढे प्रत्येक क्षणाला प्रत्येक जण हारतो. यमराजानं सुद्धा सती सावित्री पुढे मान टाकली आणि सत्यवानाचा जीव परत दिला. त्या सती सावित्रीनं मला येण्यापूर्वी फोन पे काय केला नव्हता की माझं नाव घे आणि मला चांगलं म्हण. कष्टाची, परिश्रमाची, पराकाष्ठेची आणि जगातल्या इतिहासाची नोंद ही होत असते आणि हा इतिहास घडण्याची सुरुवात माझ्या घरामध्ये होत आहे. त्यामुळं 100% प्रत्येक क्षणाला माझ्या कुटुंबावरती मला लक्ष देणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं बऱ्याच वेळा मी जुन्या इतिहास वाचायला जातो, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, XYZ वेगवेगळे माणसं आपल्या जीवनामध्ये येतात आणि त्यांनी जगण्यासाठी आलेले होते. खरंच सांगा बरं, हे सर्व जे मोठे थोर व्यक्ती होऊन गेले ते निवांतपणे जगून झोपून खाण्यासाठीच आले होते ना. पण इथं क्लायमेट, वातावरण निर्मिती अशी तयार झाली की ते त्यांना काम करावं लागलं. तशी सिच्युएशन तुमच्या सगळ्यावरती आज येऊन ठेपलेली आहे की इतरांच्या घरापेक्षा माझ्या घरामध्ये वातावरण थोडं वेगळं आहे आणि या वातावरणामध्ये मला काहीतरी वेगळा चांगला निर्णय घेऊन आपल्याला या घराला मार्गस्थ करण्याची जबाबदारी देवानं माझ्यावरच आणून का टाकली तर तू कॅपेबल आहेस. इतर बायकांचा नवरा दारू पित नाही, माझा नवरा दारू पितो का तर मी भारी आहे, माझ्याकडे कौशल्य आहे की मी त्याला पुन्हा मार्गावर आणू शकतो. म्हणून तुमच्या घरात बायको तुमचा माणूस बनला. एखाद्या व्यक्तीकडे कौशल्यच नाही त्याला आपण करायला देतो का? एखादी मूर्ती बनवायला लावतो, कुणाला बनवायला लावतो? कलाकुसर असणाऱ्या एखाद्या मूर्तिकाराला ना. चुकलेल्या माणसाला मार्गस्थ करण्याची शक्ती तुमच्या अंगात देवाने दिलेली आहे म्हणून तुमच्या घरामध्ये ही घटना घडत आहे. त्यामुळं मी माझ्यामध्ये आणि माझ्या घरातल्या सगळ्याच व्यक्तीमध्ये निश्चित एखादा गुण कोणता तरी असा आहे की तो गुण जगाच्या पाठीवर कुणाकडेही नाही. मी प्रत्येक वेळा प्रत्येक मित्रांना सांगतो की दारू पिणे या व्यतिरिक्त या माणसामधले चांगले गुणांची यादी काढा. दारू पिणे किंवा व्यसन करणे याच्या व्यतिरिक्त या माणसामध्ये असणाऱ्या बाकीच्या 10 ते 20 गुणांची यादी तुम्ही स्वतः पेन कागद घेऊन करा. आपल्याला असं वाटेल की जगाच्या पाठीवर खरंच कुणाला पुरस्कार नाही देण्यासारखा नोबेल पुरस्कार माझ्याच नवऱ्याला द्यावा लागेल. एवढे चांगले गुण असतात. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की चोरी सोन्याचीच होते, गंजलेल्या लोखंडाची होत नाही. आणि हे सोनं माझ्या पदरात देवानं टाकलंय का तर ही जबाबदारी पेलण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे असं देवानं माझ्यामध्ये बघितलंय. म्हणून परत माझ्या सोन्याला जागेवर आणण्याची वेळ आज येऊन ठेपले आणि ते मी तुम्ही 100% करणार आहात.
लय झालं तुझं सगळं तत्वज्ञान, कंटाळा आला ना. आपण एका गोष्टीवरती जाऊया, चालेल? सांगणं खूप सोपं असतं, करणं खूप अवघड असतं. प्रत्येक क्षणाला काम करावं लागतं आणि ते करणं आम्हालाच माहित आहे. तुम्ही काय माईकवर येऊन बोलून जाणार, प्रत्यक्षात आम्हालाच करावं लागतं. थोडासा प्रयत्न करा. मुंगी मोठ्या पहाडावरती चढते, वाऱ्यानं 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 10 वेळा नाही, 1000 वेळा पडते, परंतु मोठा पहाड सुद्धा पार एकदा करतेच. का तर तुमच्यामध्ये जिद्द असली पाहिजे. हे समुपदेशन मी जे माणसं प्रत्यक्षात व्यसनी आहेत किंवा इथे ऍडमिट आहेत त्यांच्यासाठी नाही, हे लक्षात घ्या. माझं जे चालणं बोलणं चालू आहे ना, ते व्यसनी व्यक्तींसाठी नाही, तुमच्यासाठी आहे. कारण त्यांना रोज शिदोरी त्यांच्याकडे माझ्यापेक्षा खूप सुंदर मिळते, परंतु तुम्हाला मात्र हा शिदोरी जी आज मी देतोय ना, ती पुन्हा कुठे मार्केटमध्ये मिळणार नाही. बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवराय असतील, अहिल्याबाई होळकर असतील किंवा हे थोर स्वामी विवेकानंद असतील, हे लोक होऊन गेले. त्या काळी क्लायमेटच वेगळं होतं, वातावरणच वेगळं होतं, त्यामुळे त्यांनी एवढे मोठे झाले. आता मला काही करण्यासारखं ह्या पृथ्वीवरती राहिलं नाही असं तुम्हाला प्रत्येकाला वाटतं, पण नाही तसं. 100% आहे. आपण या समाजाला ज्या पद्धतीने देतो त्या पद्धतीने हा समाज आपल्याला देतो. हा देश आरशासारखा आहे. उजवा हात वर केला आणि आरशात पाहिलं तर उजवा हात वर दिसतो. तोंडाला काळं लावलं, आरशात बघितलं तर तोंडाला काळच दिसणार, निळं नाही दिसणार. आपला माणूस दारू पिल्यानंतर माझ्या कुटुंबाची जी वाताहत झाली, माझा मुलगा दारू पिल्यानंतर जी माझ्या घराची वाताहत झाली, ही वाताहत दुसऱ्याच्या कोणाच्या पदरात येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल आणि इथं बसलेल्या 1000 लोकांनी जर ठरवलं की माझा माणूस तर मी 100% यातून बाहेर काढेलच काढेल, परंतु सुरुवातीला जाणारा जो पहिल्यांदा दारू पिणारा माणूस आहे ना, त्याला कमीत कमी 5 ते 10 जणांना मी परावृत्त करण्याचा प्रयत्न करेन. मी ह्या व्यसनमुक्ती केंद्रानंतर 2, 4, 5, 6 महिन्याचा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर बाहेर गेल्यानंतर मी माझ्यासारखाच मी एकटा बाहेर आलो म्हणून मिरवत बसलं तर आमचं साध्य सिद्ध झालेलं नाही. आमचं सिद्ध कधी साध्य होईल? ज्या दिवशी दारू पिणाऱ्या, दारू विकणाऱ्या दारुड्याचे आत्महत्या होईल की माझ्या या गावामध्ये एकही दारू पिणारा माणूस भेटला नाही आणि मी आता माझं जगणं मुश्किल झालंय आणि मी आज आत्महत्या करतो, अशी स्टेज जोपर्यंत आणून येत नाही तोपर्यंत हे आपलं अभियान थांबणार नाही, कोणत्याही क्षणी थांबणार नाही. याच्यासाठी मी एकटा, हा एक माणूस, हे कुठलं तरी 5-10 माणसं करून होणार नाही. याच्यासाठी जन आंदोलन उभा राहावं लागेल आणि हे जन आंदोलन उभा राहण्यासाठी तुम्ही भटलेले मूठभर माणसं सुद्धा माझ्यासाठी पुरेसे आहेत. समाजामध्ये जा, सुरुवातीला अशा काही व्यसनामध्ये लागणाऱ्या इतर लोकांना, जसा माझा पती असेल, माझा मुलगा असेल, माझा वडील असतील, हे जसे व्यसनी गेलेले आहेत अशाच सुरुवात व्हायला लागलेल्या घरामध्ये जाऊन कमीत कमी 10 जणांना याच्यापासून परावृत्त केलं तर पर्यायानं हे श्रृंखला इतकी मोठी होईल की भारत देशामध्ये रोज एक आत्महत्या. कोणाची? शेतकऱ्यांची नाही, दारू विक्रेत्याची. आणि तो दिवसाची वाट मी पाहतोय आणि ही जबाबदारी मी तुमच्यावरती आज जाऊन टाकलं. मी आलो, कार्यक्रम बघितला, काहीतरी जेवलं खाल्लं, 4 गप्पा मारल्या, कालचा दिवस उगवला, तसाच उद्याचा दिवस उगवला, काही उपयोग नाही. कालचा दिवस गेला, आज मी काहीतरी ऐकलं, माझ्या डोक्यात घेतलं आणि मी जे काम करणार आहे ते काम माझ्यासाठीच नाही तर इतरांसाठी उपयोगी पडलं पाहिजे. आणि ही दुवा घेऊन आज तुम्हाला जायचं. माझा माणूस दारू सोडला, एवढ्या मर्यादित जर छोटा अर्थ तुम्ही घेतला तर 100% मी सांगितलेल्या गोष्टीमध्ये 100% काही तथ्य आहे असं मला वाटत नाही. जिद्दीनं, मनानं, अगदी ईश्वराला स्मरून माझ्या मध्ये जी शक्ती शेवटपर्यंत वापरून मी जे काम एखादं करायला गेलो तर यश येतं का हो? आम्ही म्हणतो नाही येत, तुम्ही म्हणता नाही येत. तुम्ही जिद्दी असा, हट्टी असा, 100% एक वेळेस तुमचा यश मिळणार आहे. त्याच्यासाठी आपल्या सर्वांना गोष्ट आवडते, ती गोष्ट सांगणार. चालतंय का? गोष्ट सांगू का सर्वांना एक? का भूक लागली? बंद करायचं का? एकदा काय होतं, एका गावामध्ये नाम्या नावाचा व्यक्ती असतो. सर वाढत नाही? वाढत नाही ना? एक 5 मिनिटं. नाम्या नावाचा व्यक्ती असतो आणि तो
सर्वांचं समाजसेवेचं काम करत होते. कुणाचं दळून आणून देणं, कुणाचं किराणा आणून देणं, असं होत 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 1 2 3 10 15 20 वर्ष होतात, 25 वर्ष होतात. नाम्या सर्वांचं समाजसेवेतलं गल्लीत सगळ्यांचा फेमस झालेला. कोणीही नाम्यालाच काम सांगावं. नाम्याला त्याचे वडील येऊन बोलवतात, त्याच्या मित्रांना बोलवतात की बाबा इथं लग्न करावं लागेल. बरं ठीक आहे, मग काय करावं? हा काहीच करत नाही, सगळ्यांची कामं करतो. मग याला काय करतो म्हणून मी सांगू? काहीतरी कामधंदा कर. ठीक आहे, कामधंदा करू. कोणताच काम करू? असं कर, तू कुठलं तरी दुकान टाक. सगळेजण मित्र सांगतात त्याला दुकान टाक. दुकान टाकायला घेतात. कशाचं टाकू? कापड दुकान टाकू. ठीक आहे, 10 लाख रुपयाचं भांडवल घेतलं, दुकान मांडलं, नारळ फोडला. नाम्या बसला. एक जणांना विचारलं, नाम्या किती धंदा झाला? नाही झाला हो. अरे नाम्या असं नसतं. मग कसं असतं? अरे बाजार करावा लागतो. लगेच दुसऱ्या दिवशी सायकल एक गाठ बांधतो आणि बाजारला जातो. बाजारात गेला, कपडे सर्वांना विकायला मांडले. दिवसभरात संध्याकाळी आला, नाम्याचा विक्री झालेली होती 0. दुसरा बाजार करतो. 10 बाजार केला जातो, विक्री होत नाही. दारात वडील बसले असतात. नाम्या किती विक्री झाली? नाही काय बाप्पा झाली. अरे असं असतं. मग कसं असतं? जरा उदार वाटायला शिक. ठीक आहे, उदार वाटत. नंतर एक बाजारला गेला. बाजारात जातात, सर्वांना उदार कपडे येईल, त्याला कपडे उदार, पैसे द्यायचे नाही. सगळेजण बघतात, कपडे बघतात, हातात घेतात, काहीतरी त्यांना वाटतं, खाली ठेवतात, निघून जातात. विक्री काय होत नाही. वाटत देताना ती गाठ बांधलेली सोडतो, पाणी पितो. एका लिंबाच्या झाडाखाली बसलेला असतो. एका मारणावरती तिथं खूप सारे दगड होते. त्या दगडांना हा नाम्या हे सगळे कपडे घालून टाकतो. कुणाला पॅन्ट घालतो, कुणाला शर्ट घालतो, कुणाला धोतर घालतो, कुणाला टोपी घालतो, कुणाला साडी घालतो. सगळ्या दगडांना उदार कपडे देऊन टाकतो आणि घरी जातो. वडील दारात उभा असतात. वडील म्हणतात, नाम्या विकले का सगळं? पप्पा सगळे विकले बघा, काही राहिलं नाही. कसं विकलं? काय नाही, उधार विकून टाकलं. ठीक आहे, पुढल्या बाजारला पैसे घेऊन ये. पुढल्या बाजारला परत गेला. सगळ्यांना मागायला लागला, तुमच्या पाया पडतो बाबानो, तुम्ही कपडे गेल्या वेळेस घेतले होते, मला पैसे द्या. माझा धंदा चौपट व्हायला लागला. तुम्ही मला पैसे द्यावे लागतील. माझा धंदा चौपट व्हायला लागला. अवघड झाले. दगड काय ऐकत नाही. 2 आठवडे असेच जातात. दिलेले कपड्याचे पैसे परत येत नाही. वडील दारात उभा, म्हणतात, किती झाली वसुली? पप्पा काही वसुली झाली नाही. अरे असं नसतं. मग कसं असतं? त्यांना पकडून आण, आपल्या गोडाऊन मध्ये कोंडून टाकतो. लगेच बैलगाडी झुकतो. सगळ्यांना सांगतो, आता न इलाज असतो, हे दगड आणू बाबानो, तुमच्या पाया पडतो, पैसे द्या, नाही तर तुम्हाला मला उचलून न इलाज असतो माझ्या गोडाऊन मध्ये कोंडावं लागेल. ऐकत नाहीत, पैसे देत नाहीत. ते मोठे मोठे दगड बैलगाडीत भरतात आणि गोडाऊन मध्ये नेऊन आतल्या कोंडून टाकतात. बाहेर मोठं कुलूप लावतंय आणि वरती वळतात. वडील दारात बसलेले असतात. वडील म्हणतात, आणलं का त्यांना पकडून? आणलं, सगळ्यांना आणलं. ठीक आहे, खालच्या गोडाऊन मध्ये सगळ्याला कोंडून टाकलं. बाबा येतात, कुलूप वगैरे उघडतात, आत बघतात तर खूप मोठे मोठे दगड सर्वच्या सर्व सोन्याचे झालेले होते. सर्वच्या सर्व दगड सोन्याचे झालेले होते. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट करायला गेला तर कुठल्याही गोष्टीमध्ये पराजयाने थकून हरून जाऊ नका. शेवटी 100% तुमचा विजय होणार आहे. त्या शेवटाची वाट पहा. 100% तुमचा विजय होणार आहे. नाम्यानं फक्त प्रामाणिकपणे धंदा केला, समाजसेवा केली, देवाने लक्षात ठेवलं. ते सर्व मोठे मोठे दगड, ज्याला कपडे त्यांनी उधार दिले होते, ते सगळे दगड सोन्याचे झाले. हे सर्व सोन्याचे दगड बघायला गेलं तर रात्रंदिवस जो व्यापार करणारा होता त्याला यातला एकही दगड आणणं शक्य नव्हतं. तुमच्यामध्ये असणारी लकेर, तुमच्यामध्ये असणाऱ्या आपल्या व्यक्तीसाठी किंबहुना त्या पर्यायानं आपल्या कुटुंब, समाज आणि गावातल्या असणाऱ्या लोकांसाठी, जो समाजातल्या इतर लोकांना सुद्धा एक आदर्श बनावा, यासाठी आपल्या घरातला व्यक्तीसाठी म्हणून आपण जो प्रयत्न करत आहात, त्याच्यासाठी आपल्याला लाख लाख शुभेच्छा देऊन तुमचं मनात इप्सित किंवा इच्छित साध्य असणारं सिद्ध होईल एवढीच
ईश्वरचरणी आपण प्रार्थना करू या निमित्तानं, आणि आपल्या सर्वांना लवकरच सुट्टी होईल आणि इथून पुढे माझ्यासारखा मी बनू नाही देणार. आणि पुन्हा एकदा मी जन्म घेऊन आलेलो आहे. या जगावर रामकृष्ण कोण नव्हते, या जगावरती छत्रपती शिवराय कोण नव्हते, त्यांचा अंश मी आहे. आणि या विश्वासाठी आणि चराचर सृष्टीसाठी पर्यायाने माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि देशासाठी मला कार्य करण्यासाठीच माझा जन्म झालेला आहे. ही प्रार्थना करून आजच्या दिवसाच्या निमित्तानं नवीन विडा उचलूया आणि हा सुंदर व्यसनमुक्त आणि आपलं सुंदर आणि सुखी कुटुंबाच्या वाटचालीचा पाया आजपासून रोवूया. आणि यासाठी माझ्यासारख्या एका स्वच्छ सुंदर आणि महान भारत देशाचं स्वप्न उरासी बाळगणाऱ्या माणसाला आपण शुभेच्छा देऊया आणि आपण आपल्या कामासाठी लागूया. एवढीच आपल्या सर्वांना म्हणजे ईश्वराला प्रार्थना करू की तुम्हाला यश मिळेल. एवढीच प्रार्थना करून आजचं हा 2 शब्द लांबत चाललेलं भाषण मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. काळ जात राहतो पण काळ जात राहतो खूप सारा शब्द. आता तुमचा प्रत्येक शब्द आमच्या काळजामध्ये घर करून आहे. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर राजकुमार आडकर सर यांच्याकडून आपल्या आयुष्य मुक्ती केंद्राचे संचालक डॉक्टर संदीप तांबारे सर यांचा सत्कार केला जाणार आहे. तर डॉक्टर संदीप तांबारे सरांनी तो सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते. तुम्ही म्हणता येऊ दे की कसं. धन्यवाद सर. यानंतर सीताराम पंडित यांचे भाऊ आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सीताराम पंडित यांचे भाऊ